म्हणून रोहित पवारांना क्लीन चिट मिळाली. संजय राऊत यांचा दावा काय? सरकारवर जोरदार निशाणा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या क्लीन चिटवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय आणि या क्लीन चिटमधील बिटवीन द लाईन्स राऊत यांनी उलगडून सांगितले आहे. या प्रकरणात एकाचं नाव होतं, त्यातून त्यांना मुक्त करायचं होतं. त्यामुळे त्यांना रोहित पवार यांना क्लीन चिट मिळाली असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांचा आरोप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिशेने आहे. सुनेत्रा पवार त्यांना या प्रकरणातून मुक्त करायचं होतं, म्हणूनच रोहित पवार यांनाही क्लीन चिट मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावर सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्या शिखर बँक घोटाळा केसमध्ये सुनेत्रा पवारांचंही नाव होतं ना, मग त्यांना जर क्लीन चिट द्यायची असेल तर यांनाही द्यावी लागेल. साधा सोपा विषय. या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव आहे. मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. असे आहेत की त्या केसमध्ये सुनेत्राताई पवारांचं पण नाव होतं ना, मग त्यांना जर क्लीन चिट द्यायची असेल यांनाही द्यावी लागेल. साधा सोपा विषय आहे. त्या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचं नाव आहे. पहा तुम्ही, मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर मग इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.